ज्यांना आजपर्यंत मी या घरात माझ्या मनात माझ्या पोरांच्या आयुष्यात जिवंत ठेवलं, त्यांचं अस्तित्व संपवायला निघालेस तू? तुझी हिम्मत कशी झाली? एवढं काय पाहिजे काय आहे तुला? अनुराधा, नाही भाऊ, आज अडवू नका मला. आजपर्यंत या बाईला मी खूप सहन केलं. मी कधी एका शब्दानं पण बोलले नाही हिला. न जिनं जे काय केलंय ना, त्यासाठी मी हिला कधीच माफ करू शकत नाही, कधीच नाही. कधीच नाही. आजपर्यंत तुला लय पाठीशी घातलं मी, खरं आता नाही. तुझं हे वागणं आहे ना, ते कधीच विसरू शकत नाही मी. आत्ताच्या आत्ता या घरातच चालती हो. तुझी हीच शिक्षा आहे. तुझं तोंड पण बघायची इच्छा नाही माझी. चल निघ, निघ इथं. आई 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 आओ आई. हे आणि निघ इथं. तुझ्यासारख्या मूर्ख नालायकाने अविचारी बाईसाठी माझ्या घरात जागा नाही. आई माझं ऐकून घ्या. आई मी सगळं आपल्या घरासाठीच करत होते. आई तुमच्यासाठीच करत होते. आई 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 दरवाजा उघडा. आई
ह्या म्हातारीला काय वाटतंय? दीपाला घरातनं बाहेर काढणे एवढं सोपं आहे? मी शांत आहे ना तोपर्यंत शांत आहे. हे सगळं नंतर पॉलिसीच्या पैशांमुळे झाले. त्यामुळे त्या पॉलिसीचे पैसे मी घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार. हिरा हो, समजत कसं नाही तुम्हाला? मला तुमच्याशी असं लपून छपून लग्न नाही करायचंय. सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन लग्न करायचंय. वाजत गाजत तुम्हाला बायको म्हणून घरात आणायचंय. आता तरी हा बालिशपणा थांबवा. नाही धैर्य नाही. आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं, पण माझ्या वाटेला काय आलं? फक्त त्रास आणि दुःख. धैर्य हो, आपलं प्रेम जेव्हा आपल्याच डोळ्यासमोर दुसऱ्या मुलीसोबत संसार करते ना, तेव्हा हे बघून काय होत असेल माझं हे तुम्हाला नाही कळणार. नाही करणार तुम्हाला. आणि हो, घरच्यांच्या साक्षीनं आणि आशीर्वादाने आपल्याला लग्न करायचंच आहे. पण आता हे लग्न करायचंय कारण कारण आपल्यात एक नातं आहे, त्याची खात्री पाहिजे मला. हॅलो धैर्य, हॅलो हॅलो सावी, आवाज येतोय का तुम्हाला? बोला बोला. धैर्य, आहो कुठं आहात तुम्ही? तुम्ही तर मीटिंगला जाणार होता ना? तुम्ही कुठल्या मंदिरात आहात का? हो, वाटेत निघालो होतो त्यावेळेस एक देऊळ लागलं. मग म्हटलं देवाचं दर्शन घेऊनच मीटिंगला जावं, म्हणून थांबलो इथं. तुम्ही बोला की. हा, मी आता जस्ट घरी पोहोचल थोड्या वेळात, म्हणून फोन केला होता. तुम्हाला माहितीये आपल्या घरी कार्यक्रम आहे. कार्यक्रम कसला?